तर गृह खात्याचा कारभार अत्यंत असंवेदनशील पद्धतीने सुरू असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। पोलीस खातं केवळ विरोधकांवर लक्ष ठेवण्यासाठी असल्याचा आरोप सुद्धा संजय राऊत यांनी केलाय। काल महाराष्ट्रात दोन महत्त्वाच्या गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडल्या आणि महाराष्ट्रामध्ये पोलीस व्यवस्था आणि कायद्याचा कसा बोजवारा उडालाय, भय कसं नष्ट झालंय कायद्याविषयी आणि कशी अनागोंदी माजलेली आहे हे स्पष्ट झालं। देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं आल्यापासून त्यांचं लक्ष गृह खातं, कायदा सुव्यवस्था, महिला सुरक्षा याच्याकडे नसून पूर्ण राजकारण। पगारी नेते संजय राऊत यांना मला सांगायचंय, महाराष्ट्रामध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वात लोकांनी निवडून दिलेलं कायद्याचं राज्य आहे। फलटण प्रकरणात योग्य ती चौकशी होऊन दोषींवर कारवाई केली जाईल, कुणालाही सोडलं जाणार नाही। हे उद्धवजींचं सरकार नाही। पालघरमध्ये साधूंची हत्या झाली, तुमचं सरकार गपगुमान बसून होतं। लोकांचे मृत्यू तांडव सुरू होते, तुमचं सरकार घरात बसून होतं। हे देवाभाऊंचं सरकार आहे आणि कायद्याचं राज्य आहे। फलटण प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल। कायदा आणि सुरक्षेची जबाबदारी देवाभाऊंची आहे। त्याच्यामध्ये कोण आहे याची मला कल्पना नाही, परंतु मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घेतलाय आणि असा जो कृत्य करणारा आहे त्याला ही शिक्षा झाली पाहिजे, मग तो कोणी का असेना। एक पोलीसवाला एका डॉक्टर बरोबर अशा पद्धतीचं वागतो, हेच मुळात समाजामध्ये कुणाला पसंत पडणार नाहीये, कोणीही त्याचं समर्थन करणार नाही, त्याच्यावर कारवाई